तू आमचा नेता आम्हाला घेऊन चालणारा पाहिजे. हे महाराज लोक येते नागा लावून देते, इस्लाम खतरे में है और हिंदू धर्म गोते में है. अबे छोट्या ईद ना के देख मां, यहाँ तो चांद भाई मजे में है. यहाँ पे आता अनेक मुसलमान लोग आएगा तुमच्या एखादे मुस्लिम भाई उभे राहतात. ये वापस आ परत आ. मस्जिद में विराम है, दोनों नहीं है खतरों में सिर्फ. आपका नाम अलीम साहब, आप कॉलेज में हैं? आमदार साहब के पिए, आमदार साहब हिंदू, पिए मुसलमान. मिला करके तो राहुल भैया सबको प्यारे है. तू ही पत्ता पत्ता और तू ही डाली फोटो निकाला. तुम तो खड़े भी नहीं रहे. तू ही पत्ता पत्ता और तू ही डाली डाली, मेरे राहुल भैया की लीला है. बहुत अच्छा. भारत माता की जय. आज पीएस आपको बताता, जरा राहुल भैया को बता. मैंने तो उसमें था आज, उन्हों को बताया किसने भाई, आमदार साहब आ रहे, तो उन्होंने सूट नंबर 1 दिया मेरे को. फिर मैं 12 बजे गया. अब वो सूट नंबर 1 इतना तुमच्या बोलण्यावर भेटला आम्हाला, पण त्याला वाटलं आमदार येऊन आलो, आलो आम्ही बीपीएल वाले. मी 5 वर्ष येत नाही कोण्या गावात पुन्हा, किती पैसे दिले तरी नाही. तुम्हाला वाटेल आपण डबल. आमदाराचं इलेक्शन कधी? 5 वर्ष. जिल्हा परिषद 5 वर्ष. पंचायत समिती 5 वर्ष. ग्रामपंचायत 5 वर्ष. मी यायच्यापेक्षा काही हलकट समजता का? मी 5 साल के बाद आएंगे. मग त्या रेस्टॉरंट वाल्याला सांगितलं, हो इथं डीआयजी येऊन राहिले म्हणतो. तू डीआयजी आपला नोकरच, कर्मचारी अधिकारी कोणताही ऑफिसर असू द्या, हे नोकर आहेत आपले. आणि ज्याला निवडून देतो हे दिवाणजी आहे. मालक तुम्ही आहे, पण त्यानं मालकाने हाकलून दिला. मग अशा खोलीत आपल्याला तर चालते, आपले गरीब लोक आहोत, चेहऱ्यावर तर लक्षातच येते तुमच्या. आपलं असंच मरण आहे, शिंपी आहो मी जातीचा. आमचं बियाणं काही कोणी गावात जास्त नाही राहत, एकदम घर राहते. आर पाटलाने आता फोन लावतो, तर आबा 10 मिनिट बोलणार बाबू, पण काय शांतपणा करू. आपल्याला मालूम आहे ना, जिथं वाटलं. आता आमच्या ग्रामपंचायतचा सरपंच सतीश भोळे सांगतो 2 लाखात लटकला. मुसलमान माणूस आहे पण आला नाही. आणि ग्रामसेवक 2 लाख रुपये. मग ते नवीन बॉडी निवडून आली, त्यानं केस म्हटली, पण ते लक्षवेधी सूचना विधानसभेत झाली. आला गेरवा ग्रामपंचायत. मग तो म्हणे महाराज मग ते 2 लाख कायचे वाढले मालूम आहे. इथंही तुमच्या पाया पडतो, माझ्या माई बहिणीच्या पाया पडतो. आणि 50% मला राजकारणात यायचं आहे म्हणून शिका. फक्त नॉमिनल म्हणून उभी नको राहू. उद्या मग हे लिहून घे. म्हणून अभ्यास करा, शिका. कारण बाबासाहेब सांगायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ज्योतिबा फुले मांडायची की विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली. मग मी शंकरांना आपले आमदार दोडगे त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला की आबाले सांगा तो मुसलमान आणि गावामध्ये जे सज्जन लोक आहेत त्याने निवडून द्या, की ज्याने गावाचा विकास केला पाहिजे. नाही तर तुझ्या गावाचं नाही का तीर्थ बाबा, कशाला रिकामा गावात लक्ष्म्या रोडवर संडास. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँड अप, सायकल गेली की शिट डाऊन, ट्रॅक्टर आला की स्टँड अप, आणि एखादा म्हातारा आला की म्हातारी उभी बी राहत नाही. म्हणजे जाऊ देणारे त्यासारखी लय पाहिले नाही.
एवढी विटंबना माय मावल्यांनो. आता तुम्हाला निवडून यायचं आहे तर आपल्या गावाची क्वालिटी बनवा. आपलं गाव अजरामर करा. पोपट पवाराचं गाव, हिवरे बाजार, राळेगण सिटी असे अनेक गाव आहेत. नांदेड मध्ये शेलगाव आहे. काय नाही करू शकत रे गाव करे ते रावणा करे. पण आपण राजे बाकी म्हणाल तर 10-15 ठिकाणी देव्या बसवतात आणि आखरी पाण्यात बुडवतात आणि हे जिती देवी रोडवर पाठवतात. ग्रामपंचायत स्वागत करीत. एका गावात आली मंत्र्याची गाडी लाल दिव्याची. सर्व लक्ष्म्या उभ्या राहिल्या. सारे जहां से अच्छा भारत माता की तो मंत्री महोदय म्हणत केवढा आदर्श गाव आहे. या सर्व लक्ष्म्या माझ्या स्वागतासाठी कलश घेऊन आल्या. मग मंत्र्याला सांगायला लागलं हा कलश नाही हे वॉटर सप्लाय. बरं माणसं तर बायकाईपेक्षा दलिंद. दिवस निघायच्या अगोदर एका एका झुडपात एक एक शेर बैठावा. चुपचापही नाही बसत. बिडी पेटवल्याशिवाय त्याचं वोटिंग सुरू नाही होत. म्हणून माझी प्रार्थना आहे बाबू प्रत्येक गाव निर्मल बनवा. महात्मा गांधी दंडमुक्ती म्हणजे राहुल भैयांच्या या वाढदिवसानिमित्त खरं अभिष्ट चिंतन या पद्धतीने करा. इथं बरेच गावचे सरपंच आहेत, सदस्य आहेत, दंडमुक्तीचे अध्यक्ष आहेत, सर्व बॉडीज आहे. कारण कार्यक्रमच आगळा वेगळा आहे. राहुल भैयांना उदंड आयुष्य भेटो. त्यांनी जे शेतकऱ्याविषयी अनेक धरणाची काम असो, तलावाची काम असो, वीज केंद्राचं काम असो, अनेक शेतकऱ्यासाठी रात्रंदिवस धावपळ करत राहतात, तळमळ करत राहतात. आणि त्यांच्या या कामाची पावती म्हणून जेरीतून वेगळे वेगळे आवाज काढतो मी. आता चला सुप्यावर जाऊ आपण. सुपा म्हटलं की लक्षात येते म्हणा लवकर. हुशार लोकांच्या लवकर लक्षात येते. जे कधी गेलेच नाही ते काय समजतात. या